आपण पाहताय महाधुरळा। माय टीव्हीएस मधून कोणतेही 2-3 व्हीलर खरेदी करा आणि विक्री पश्चात सेवा म्हणजेच काय याचा सुखद अनुभव घ्या। प्रशिक्षित तज्ञ मेकॅनिक, 7ही दिवस खुले असणारे अत्याधुनिक प्रशस्त ऑटोमेटेड वर्कशॉप आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट्स। टीव्हीएस शोरूम माय टीव्हीएस आणि माय टीव्हीएस म्हणजे वेअर सर्व्हिस इज ट्रेडिशन। माय टीव्हीएस 517 ई पुणे बेंगलोर रोड कोल्हापूर। माय टीव्हीएस म्हणजे नमस्कार। महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 2 किंवा 3 दिवसात होईल। या विस्तारात कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आता लागलेली आहे। कोणाला दणका बसणार, कोणाच्या नावाला कात्री लागणार याचीही आता चर्चा राज्यभर सुरू झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे। त्यामुळं प्रदेशाध्यक्ष पदाची जी रिक्त जागा होईल ती कोणाच्या गळ्यात पडणार, हे पद देत असताना बढते मिळणार, संधी मिळणार की कोणाचा गेम होणार हे पाहणं आता प्रचंड उत्सुकतेचा विषय आहे। कारण भाजप आता एकतर्फी सत्तेवर आलेली आहे। महायुती जरी सत्तेवर येणार आली असली तरी भाजपचा जो आकडा आहे आमदारांचा तो प्रचंड असल्यामुळं आता पुढचे 5 वर्षे भाजपच्या ताब्यात महाराष्ट्र राहणार आहे। यामुळं आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाला संधी देणार हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। आता त्या संदर्भातल्या हालचालींना गेल्या 4-5 दिवसापासून प्रचंड वेग आलेला आहे। एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्री केल्यानंतर राहिलेल्या रिक्त झालेल्या प्रदेश अध्यक्षपदावर चंद्रकांत दादा पाटील, संजय कुटे, आशिष शेलार अशी काही नावं आता चर्चेत आलेली आहेत। या सगळ्यामध्ये नेमकं संधी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे। गेल्या काही दिवसात संभाव्य मंत्रिमंडळांची जी काय यादीत नावं येतात त्यामध्ये चंद्रकांत दादांचं नाव दिसत नाही। याचा अर्थ त्यांना एकतर प्रदेशाध्यक्ष पद नक्की मिळू शकते। 4 वेळा आमदार झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी महायुतीच्या सरकारमध्ये महसूल, सहकार, बांधकाम, कृषी अशी अनेक अतिशय महत्त्वाची पदं भूषविल्यात। गेल्या मंत्रिमंडळात ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते। प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। यापूर्वी पक्षवाढीत त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्याकडे हे पद दिलं जाऊ शकतं। मराठा चेहरा आहे, त्यामुळं आगामी अध्यक्ष हा शक्यतो मराठा किंवा ओबीसी असणार आहे। त्यामुळे मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांचं नाव पुढे येण्याची चिन्ह अधिक आहेत। मुंबई महापालिका अतिशय महत्त्वाची आहे, कारण भाजपला काही करून या महापालिकेवर झेंडा फडकवायचा आहे। त्यासाठी आशिष शेलार यांचे नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढे केलं जात आहे। विशेषतः अमित शहा यांच्याकडून हे नाव पुढे आल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आशिष शेलार हे नाव जर प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढे आलं तर आश्चर्य वाटता कामा नये। आणखीन एक चेहरा आहे संजय कुटे, जे जळगाव जिल्ह्यातील आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे आहेत। 4 वेळा आमदार झालेल्या संजय कुटे यांनाही मंत्री व्हायचं आहे, पण त्यांच्या गळ्यातही हे पद प्रदेशाध्यक्ष पद जाण्याची चिन्ह आहेत। आता या प्रदेशाध्यक्ष पदाच्या पाकिटावर नेमकं कोणाचं नाव लिहिलं जाणार, कोणाला संधी मिळणार की काहीतरी करत असताना कोणाचा तरी गेम होणार। गेम म्हणजे ज्याला मंत्री करायचं नाही आहे पण खुश ठेवायचं आहे। प्रदेशाध्यक्ष पदाची भाकरी गेम करताना फिरवून दिलं जाणं हे जवळजवळ नक्की आहे। त्यासाठी काही नावं आता आपण पाहिली, यातील कोणाला तरी संधी नक्की मिळेल। यापेक्षाही काही अधिक वेगळी नावं चर्चेत आहेत,
पण हे सगळं होत असताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हातातच पक्ष देणार हे नक्की आहे। त्यामुळं फडणवीस यांचे जवळचे जे कोण आहेत तेही आता मंत्रीपद नसेल तर मग शेवटी प्रदेशाध्यक्षपद मिळावं यासाठी फिल्डिंग लावलेली आहे। आता ही फिल्डिंग कुणाची यशस्वी होणार हे लवकरच कळेल, पण या महिन्याभरात भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदललेला असणार हे नक्की आहे। अगदीच असं वाटलं तर ह्या निवडणुका म्हणजे आगामी महापालिका वगैरे निवडणुका झाल्यानंतर भाकरी फिरवता येईल, तसं ठरलं तर बावनकुळे हेच मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असतील। पण भाकरी फिरवण्याचा निर्णय झालाच तर मात्र तातडीनं या महिन्याभरातच भाजपचा नवा चेहरा हा प्रदेशाध्यक्ष असेल। तो मराठा असेल की ओबीसी एवढाच प्रश्न आहे। त्यामुळं आता ही संधी कोणाला मिळणार याबाबत आपण आणखी जाणून घेऊया। यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। धन्यवाद।